मावशे, अ मावशे, काय रे बाबा? इकडे कुठे चालली आड वाटे ना? अरे डोळ्याने दिसना म्हणून डॉक्टरला भेटायला चालले तालुक्याला. मावशे, तू झालीयस म्हातारी. कुठं पडली झडली हातपाय मोडले मग? तू एकटा जा, मी नाही येणार. ग मावशे, मी बी त्याच रस्त्याने चाललोय. बस. अरे बाबा, या रस्त्यातच माझी कंबर मोडली या. कधी नव ते मला लग्नासाठी म्हणून गाडीवर बसवून नेलं. ह्यो धो पाऊस पडत होता आणि हे रस्त्यावर मोठा मोठाले खड्डे. विनायला काय बी दिसलं नाही आणि सरळ रस्ता समजून खड्ड्यातच गाडी घातली. अरे मी बी होतानी आणि त्यो बी होता ना. जीव तेवढा वाचला पण कंबर पार गेली रे बाबा. मावशे, तुला एक माहित आहे का? आपले लाडके आमदार साहेब बाबासाहेब पाटील, अगं यांनी आता गावचे रस्ते सुधरवलेत, सगळे चकाचक करून टाकले. तुला एक बी खड्डा मिळणार नाही बघ. अगं सगळी गावं तालुक्याला जोडली आहेत आणि तालुका शहरापर्यंत. अगं हायवेच करून टाकलाय पार. लोकांचा येण्या जाण्याचा येळ बी वाचतोय. अगं गावातली लोक आपले उद्योग धंदे घेऊन ह्याच रस्त्यानं तालुक्याला जातात. अगं लई सोपं झालंय. आपल्या आमदार साहेबांची कृपा. चल, मी बी त्याच रस्त्याने चाललोय. असं म्हणतोस? बसते बाबा. हे रस्ते ना लय लोण्यावानी मौशार होते. माझा येळ पण वाचला आणि माझी भीती पण गेली बघ. माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांचे लय उपकार झाले बघ. त्यांनी रस्त्यांचा लय विकास केलाय. आता मी माझ्या तिन्ही लेकींकडे दर 15 दिवसांनी जाणार बघ. चल, बोललो होतो की नाही येऊ मी? अरे चाललास कुठं? परत ये की मला न्यायला. अगं एकदा काय दोनदा येईन. चल. ये बरं का नक्की. माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांच्यामुळे रहदारीचे काम झाले. त्यामुळे गाव तालुक्याला जोडले गेले, तालुका जिल्ह्याला आणि जिल्हे शहराला जोडले गेले. खंडाळी, दसवाडी, ढाळेगाव, चिखली, किनगाव ह्या गावावरून रस्ते हायवेला जोडले गेले. उद्योगधंद्यांना नवीन चालना मिळाली आणि लोकांचा वेळही वाचला. आणि चांगल्या रस्त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाणही कमी झाले. चला देऊया घड्याळाला साथ. माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.